नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण थंडीमध्ये खाल्ले जाणारे पौष्टिक असे मेथीचे लाडू बनवणार आहोत। या लाडूंमुळे गुडघेदुखी, कंबरदुखी आणि डिलिव्हरी झालेल्या बायकांना बराच फायदा होतो। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो मेथी घेतलेली होती, त्याला गिरणीवरून दळून आणलेला आहे। त्याचबरोबर मी इथे 1 किलो गव्हाचं पीठही दळून आणलेलं आहे। तुम्हाला जर कमी कडू लाडू आवडत असतील तर तुम्ही 1.5 किलो ही गव्हाचं पीठ घेऊ शकता। आता आपण सगळ्यात आधी कढई गॅसवर गरम करायला ठेवणार आहोत। त्यामध्ये मेथीचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपल्याला हे पीठ मध्यम आचेवर भाजायचं आहे। याच्यात छान असा स्मेल यायला लागला की आपल्याला गॅस लो करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता पिठाचा कलर हा डार्क झालेला आहे। आपलं पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे। आता आपण याला काढून घेणार आहोत। पाहू शकता मी इथे मेथीचं पीठ एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता आपण त्याच कढईमध्ये गव्हाचं पीठही भाजून घेणार आहोत। हे पीठही आपल्याला व्यवस्थित कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। हे पिठाला आपल्याला थोडं थोडं करून भाजून घ्यायचं आहे। एका वेळेस घेतलेलं पिठाला आपल्याला जवळपास 6 ते 7 मिनिटं लागतात। या पिठालाही आपण मेथीच्या पिठामध्ये आता टाकून घेणार आहोत। पाहू शकता मी दोघी पिठंही एकत्र करून घेतलेली आहेत। आता या पिठांना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता दोघी पीठ व्यवस्थित एकजीव झालेली आहेत। आता आपण बदाम, काजू आणि गोडांबीला कुटून घेणार आहोत। मी इथे 100 ग्रॅम गोडांबी घेतलेली आहे। यांना मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि आता याला मिक्सरमध्ये फिरवून मी बारीक पावडर तयार करून घेणार आहे। पाहू शकता इथे छान असं बारीक पावडर झालेलं आहे। इथे मी अर्धा किलो बदाम याच प्रकारे मी बदामही कुटून घेतलेली आहेत। मी थोडंसं जाडसर बदाम ठेवलेली आहे। आता यामध्ये गोडांबीचं पावडर टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी इथे अर्धा किलो काजू घेतलेली आहेत, त्यांनाही बारीक कुटून घेतलेली आहेत आणि त्यांनाही यामध्ये टाकून घेतलेली आहेत। आता हे सगळं ड्रायफ्रूटचे पावडर आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं पिठामध्ये आपण याला मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी इथे 1 किलो खारीक आणि 1 किलो खोबरं गिरणीवरून बारीक दळून आणलेलं आहे। यालाही छान असं आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव झालेली आहेत। आता मी इथे पावशेरभर डिंक घेतलेला आहे। डिंक जाड असेल तर त्याला कुटून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि या डिंकाला आपल्याला तळून घ्यायचं आहे। डिंक तळत असताना तेल आपलं छान असं गरम झालेलं हवं। पाहू शकता डिंक छान असं आपलं फुलत आहे। आता मध्यम आचेवर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता डिंक छान असं वर फुलून आलेला आहे आणि त्यामधून अजिबात बबल येत नाहीत, म्हणजे आपलं डिंक हा छान असं तळला गेलेला आहे। आता आपण याला काढून घेणार आहोत। अशाच प्रकारे मी सगळा डिंक तळून घेतलेला आहे। पाहू शकता छान असा कलरही आलेला आहे। आता मी त्याला दाबून दाखवणार आहे। पाहू शकता व्यवस्थित फुटत आहे, म्हणजे आपला डिंक आतपर्यंत व्यवस्थित तळला गेलेला आहे। डिंक जर व्यवस्थित तळला गेलेला नसेल तर लाडू खात असताना तो दातांमध्ये चिपकतो। आता मी या सगळ्या डिंकाला मॅशरने बारीक करून घेणार आहे। आता ह्या बारीक करून घेतलेल्या डिंकामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। इथे सगळं पीठ आणि डिंक व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता आपण पाक तयार करायला घेऊया। इथे मी 2 किलो गूळ बारीक करून घेतलेला आहे, त्याला एका पातेल्यात टाकून घेतलं आहे आणि त्याचबरोबर 2 किलो शेंगदाण्याचं तेलही यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता मी याला गॅसवर ठेवून दिलेला आहे।
आता मध्यम आचेवर आपल्याला हा गूळ वितळेपर्यंत याला असंच हलवत राहायचं आहे। पाहू शकता सगळा गुळ छान असा वितळलेला आहे। आता याला आपण असंच मध्यम आचेवर हलवत राहणार आहोत जोपर्यंत गुळाचा कलर हा बदलत नाही। इथे तुम्ही पाहू शकता गुळाचा कलर आधी पिवळा होता, आता लाल झालेला आहे आणि गुळही तेलामध्ये हलका झालेला आहे, तो वर येत आहे। आता आपला पाक छान असा तयार झालेला आहे। मेथीचे लाडू बनवण्यासाठी पाक हा खूप महत्त्वाचा असतो। यामध्ये जर तेल हे कच्चं राहिलं तर लाडू हे लवकर खराब होण्याची शक्यता असते, त्याचबरोबर आपल्याला खोकला लागायचीही शक्यता असते। त्यामुळे आपलं तेल आणि गूळ हा व्यवस्थित एकजीव झालेला हवा। आता आपण इथे गॅस बंद करून घेणार आहोत आणि आपण हे पाक पिठामध्ये घालून घेणार आहोत। यामध्ये आपल्याला सगळा पाक हा घालून घ्यायचा आहे। आता या पिठाला हळूहळू आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्हाला लाडू जर जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकतात आणि तेल जर कमी झालं तर तुम्ही अजून तेल यामध्ये घालू शकतात। फक्त तेलाला आपल्याला छान असं तापवून घ्यायचं आहे, ते कच्चं घालायचं नाही। पाहू शकता तेल गुळचा पाकही आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे। सगळं पीठ व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे। आता आपण याचे लाडू बनवायला घेऊया। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत। इथे मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याच्याने जास्त लाडू कडू होत नाहीत। हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात। तुम्ही अशा प्रकारे हे लाडू बनवून पहा, नक्की आवडतील। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्यू।